जय गुरुमाऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज पोटाला थंडावा देणारे खमंग मसाला ताक करणार आहे. मस्त थंडगार मसाला ताक करण्यासाठी घरीच ताकाचा मसाला करायचा आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असा मसाला करून ठेवला की महिना दीड महिना छान टिकतो. ताकाचा मसाला करण्यासाठी या चमच्याने 5 चमचे जिरे, सर्व साहित्य मी याच चमच्याने मोजून घेतलं. जिरे, धने, सोप उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटाला थंडावा देते. 4 चमचे सोप, 3 चमचे धने, 1 चमचा ओवा, 14-15 मिरे, 2 लवंग. हे सर्व लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट भाजायचं आहे. खूप जास्त भाजायचं नाही, हलकंसं भाजून घ्यायचं. रंग जास्त बदलू द्यायचा नाही. 2 ते 3 मिनिट झाले. एका प्लेटमध्ये काढून मसाला थंड करून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचा आहे. यामध्ये पाव चमचा हिंग, 1 चमचा काळं मीठ, अर्धा चमचा मीठ, पाव वाटी सुकलेला पुदिना. पुदिना मी फॅनखाली 2 दिवस सुकवून घेतला. पुदिना थंड आहे, पाचक आहे. असेल तर नक्की टाका. ताकाच्या मसाल्याला छान चव येते. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. ताकाचा मसाला तयार आहे. महिना दीड महिना छान टिकतो. काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा. यापासून आपण पाहिजे तेव्हा मसाला ताक करू शकतो. आता आपण हा मसाला वापरून ताक करू. एका भांड्यात 2 चमचे ताजं दही, घरचं दही आहे. यामध्ये 1.5 ग्लास पाणी. मी माठातील थंडगार पाणी घेत आहे. 1 ते 2 मिनिट रवीने असं फेटून घ्यायचं. यामध्ये आणखी 1 चमचा दही घेतला आहे. 3 चमचे दही आणि 1.5 ग्लास मटक्यातील थंडगार पाणी. छान असा फेस येईपर्यंत रवीने फेटून घ्यायचं. 1 ते 2 मिनिट फेटायचं. यामध्ये 2 चमचे मसाला घेताना कोरडा चमचा वापरायचा. मिक्स करून घ्यायचं. पाव चमचा काळं मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं. मिक्स करायचं. यामध्ये कोथिंबीर. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी लाईक करा. मसाला ताक खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. मस्त थंडगार, पोटाला थंडावा देणारं मसाला ताक तयार आहे. या पद्धतीने करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.